नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर आवळा कँडी हे आवळ्यापासून बनवलेलं सोपी रेसिपी शेअर करणार आहे. इथे माझ्या मैत्रिणीच्या झाडावरून मला आवळे मिळाले, स्वच्छ धुतले आणि मग ते मी कुकरमधून शिजवून घेतले. पाणी नाही घातलं शिजवताना. आता ते कापायचे आपल्याला सुरीची गरज नाही आहे. तुम्ही त्याला नुसतं एक प्रेशर दिला बोटाने की ते फोडी अशा आपोआप येतात बाहेर. अशा प्रकारे तुम्ही त्या बिया काढू शकतात. आपल्याला गरज नाही आहे ना आवळ्याची. ठीक आहे. तर हे सीड केले सगळ्या आवळे सगळे मी. हे शिजवलेले आवळे आहेत. आणि आता मी त्याच्यामध्ये हे 1 किलो आवळा होता. त्याच्यामध्ये मी 750 ग्रॅम्स साखर घालणार. त्या साखर अशीच पसरून ठेवतो आपण. आणि त्याच्यामध्ये हे घेतलं मी आलं, 3 इंचाचं आलं घेतलं, मिक्सरमधून बारीक केलं मी. मिक्सरमधून काढल्यानंतर ते अप्रॉक्सिमेटली 1 टेबलस्पून आलं निघते पेस्ट. ठीक आहे. आता मी मिक्स करीन आणि माझ्या डायनिंग टेबलवरच 2 दिवस ठेवून दे झाकून. हे बघा 2 दिवस माझा आवळा आता होता. मी त्याला काही हात नाही लावला, असंच ठेवलेलं मी. ते छान ते साखर आणि आलं त्या आवळ्यामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे. आता मी ते सगळं काढून घेते, ते सिरप सगळं झालेलं. इथे पाहू शकता मी ते आवळा सिरप वेगळा काढून ठेवले. हा तुम्ही सरबतासाठी वापरू शकतात. आणि हे जे मी परातीमध्ये ठेवलं ना आवळा, तो मी आता उन्हामध्ये ठेवणार. 3-4 दिवस उन्हामध्ये ठेवायला लागतं. इथे मी मस्लिन क्लॉथ घातल्यावरती, कारण मग धूळ नाहीतर कावळे वगैरे येतात ना म्हणून. आणि 3 दिवसानंतर तुमचं म्हणजे ऊन आता चांगलंच कडकच आहे, तर 3 दिवस खूप होतील. आणि हा असा आवळासा छान क्रिस्प आणखीन सुका असा होतो. आणि त्याला स्वाद पण छान, त्या आल्याचा स्वाद पण चांगला लागतो. इथे मी काचेची बरणी घेतली आणि त्याच्यामध्ये हा आवळा भरून ठेवते. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, तुम्ही बाहेरच ठेवू शकतात. आणि त्याचं शेल्फ लाईफ लॉंग शेल्फ लाईफ आहे. आणि हा आवळा म्हणजे एवढा पौष्टिक आहे, वर्थ इट. आणि घरी केलेला आवळा कँडी मध्ये बाहेरच्या आवळ्यामध्ये फरकच आहे. तर नक्की ट्राय करा. आजची रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.